तर जय श्रीराम मित्रांनो, तर परत एकदा आपल्याकडे नवीन व्हिडिओत स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नागपूरच्या पुढं कळमेश्वर फाटा म्हणून आहे. कळमेश्वरला गाडी खाली होईल आपली. तर आपण आत्ता आहे नगर MIDC मध्ये. तर तसं तर आपण मस्त दुपारी 3 वाजता चालतो, पण आपली आज काही गाडी भरणार नव्हती, तिची गॅरंटी कमी होती. आणि आत्ता वाजले रात्रीचे 8. तर आपली गाडी लावली आपण लोडिंग पॉईंटवर. तर हे कार्यकर्ते पाहिले का, अमोल, शिव्या आणि निख्या, 3 जण आहे. कुठं चालले तुम्ही? आम्ही बसलोय भाऊ गाडीमध्ये, तुमची मजा घेत. अरे माझ्या नाही भरायचं काय आलं. केरळ चालू. तर शुभमची पण गाडी इथंच आहे. निखिल बिखिल सगळे इथं. आमची यो गाडी उद्या शूटर. सकाळी भरणार आहे. आम्ही आता मस्त बिर्याणी खाऊ शनिवारची. मला ना हेड्रा आता पाहू, आता लोडिंग चालू आहे. तर MIDC मधलंच हेड्रा आहे. आणि आपण गाडीचे भत्ते बित्ते खोलून सगळं एकदम ओके करून ठेवले. एक PT टाकली ना आत्ता गाडीमध्ये, तर हिच्यात पट्ट्या आहे, त्याच्यामुळं असं टाकावं लागलं. तिला काय तर नाही तर ती ब्रेक मारल्यानंतर पुढं सरकन त्याच्या हिशोबाने. तर याला प्रत्येकाला नाही का एक पट्ट्या मारली. पण त्या इथं अशा इथं सगळ्याला 5 पट्ट्या घालून या पॅलेटला. तर अजून असे आपल्याला 6 टाकाय, 5 टाकायचे. म्हणजे हे धरून 6 आहे, अजून 5 टाकायचे. अजून एवढी जागा मोकळी आहे. आणि आपण पुढे एवढा पेस्ट ठेवला, माझा डोक्यात होता जरा चिटकून घ्यावा, पण आपले कागद बिगद ठेवले होते, त्याच्यामुळं मग नाही म्हणलं. तर 4था पॅलेट अजून 2 राहिलेले. तर शुभ्यान ते गाडीतच झोपेले. हेड्रा सगळे पॅलेट आलेले. तर इथं लेस गॅप ठेवला या माणसाने. आणि हे मागं 3, हे 3 प्लस ते 3. मग काय तर गाडी झाली तर पूर्ण भरून आमल्या साईड सांगू राहिला. तर आता रिवर्स घ्यायची इथून. गाडी भरून झाली, आले जेवायला इकडे. शनिवारची बिर्याणी खाणार आहे. ह्यो तो सगळ्यात ध्येय हरामी, ह्योच मानला खायची बिर्याणी. पाहिला खाली घ्या काय नाही, मी व्हेज पुलाव घेतलाय. मी काय घेतला, पण तुम्ही बिर्याणी खाणार आहे. नाही म्हणलं टाइम झाले हो. कसं होतं? हा किती टाकायचं आमल्या? टोटल झाला गाडीला हे 12,000 होतं आणि पहिलं 10,000 रुपये, म्हणजे 22,000 रुपये दिवस. एवढ्यात कुठंच आहे? एवढ्यात गाडी या बाय आता चालू आहे. आणि जो बोलला का तेव्हा, जे पहिल्या गाडी डिझेल टाकेल बाईला, आपण ती गाडीवर होतो मागं, आता ही घेऊन चाललो. असा विषय झाला. 12,000 कस काय? आलो ना शेंडी चौकात. तर काय पोलिसांचं चालू आहे एंट्री घ्यायचं काम. तर नगरमध्ये एवढं कधी सेफ्टी झाली बा डायरेक्ट नाही का, म्हणजे नो एंट्री. रात्री 24 तास नो एंट्री इथं. तर 100 दिले का जाणार, नाही दिले तर मग बाहेरून काढणार. तर इथं पण ट्रॉफिक करून टाकलं त्यांनी. याच्यामुळं कसं ॲक्सिडेंट व्हायचे प्रमाण जास्त झालेले एवढ्या एरियात नाही का. का तर आपण किती वाजता येतो ना मिरची भरून, रात्री 2, 3, 4 या दरम्यान. तर तिथं पोलीस एंट्री घ्यायसाठी म्हणजे घेण्यासाठी उभेच राहतात. आणि त्याच्यात आपण MS-17 आहे, आपण काय त्यांना एंट्री देत नाही, काहीच देत नाही. त्याच्यामुळं स्टिंग आणायला पण अमोल पाहिलं की कोण नाही. अमोल गेला स्टिंग आणायला समोरच्या दुकानात. तर तुम्हाला लाल स्टिंग दिसत असेल नाही का, तुम्हाला बोटाने लाईत इशारा करून या बाय आमल्या काय. तर मग निघलो आता तिथून. तर त्यांनी आणली स्टिंग. तू काय घेतलं रे? आणि आपला ब्रँड रेग्युलर ब्रँड बोलते, हे 5 सील पॅक आहे नाही का. आपण असा ब्रँड पेतो नाही का, म्हणजे कसं झोप वगैरे लागाव नाही म्हणून का. तर लय कंटाळा आलता म्हणून नाही का देवाच्या फाट्यावर थांबलो आणि एक हेल्थ घेतली, एक स्टिंग घेतली. कसं नाही का कंटाळा लय आलेला आहे बॅक कोंबडा. 12 वाजलेले आणि उशीर लय झालेला आहे का. तर आपण 12 वाजता जर म्हणलं तर पुढं असतो जालना विलना.
पांचट विषय झाला एवढा, गाडी लेट सोडली त्याच्यामुळं नाही डोक्याच्या बाहेर गेलं तर नाही का, नाही डोक्याच्या बाहेर. तर एका भावाची कमेंट आली, तुम्ही का भाडं किती असतं त्याचा हिशोब म्हणजे तुम्हाला टोटल किती राहते आणि काय होतं म्हणजे डिझेल टोल नाका तुमचा खर्च कमिशन इतर गोष्टी सगळं जो आपल्या किती राहते काय राहते. तर ह्या गोष्टी आपण एकदा नाही का व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या ब्लॉगला नाही का असाच सपोर्ट राहून द्या. तर म्हणजे तुमचा भाऊ म्हणून सपोर्ट करा, बाकी काही विषय नाही आहे. तर आत्ता सध्या म्हणजे मला तुमचा सपोर्टची गरज आहे, बाकी काय असो नसो. तर तुमच्या सपोर्ट शिवाय काय आपण पुढे जाणार नाही. तर या म्हणजे जो चालू महिन्यात जसा सपोर्ट भेटला तर सपोर्ट करा. आता आपले सबस्क्रायबर वगैरे नाही का चांगलेच वाढलेले आहे आणि माझं म्हणजे मनापासून धन्यवाद आहे का तुमचं का तुम्ही मला सपोर्ट करता. असं असा सपोर्ट करीत राहा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ बघाय काही तर काही नाही भावना. मग काय चहा घ्यायला थांबलो तो, चिक्या भेटला, चिक्याला स्टिंग वगैरे घेऊन दिली. आपला लहान भाऊ पाहिला काय खाऊ राहिला, लहान भावाला लय भूक लागली बेकार. भूक नाही लागली, चहा गोड लागत घेतलाय असं नाही. आपल्याला आता चिकन रावले दोघं भेटले, त्यांना काहीतरी एक एक स्टिंग दिल्या दोघांना आणि आलोय आता समृद्धीच्या जवळ जवळ. आता समृद्धीला चढ राहिलोय पण हे रस्ता लय खराब आहे त्याच्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गाडीत पॅलेट भरायचे, पॅलेट भरल्यामुळे मग ज्यादा काय रस्त्यावर हे नाही करते तिला. त्याच्यामुळे समाधान चाललोय आणि आता उशीर नाही झालेला आहे, बरं 2:30 वाजत आले ते. आणि आपल्याला हे भेटले कुठं बदलापूरला दोघं पण. तर भावांना तुम्हाला जर आपल्याला नाही असं समजा तुम्हाला गाडी जर शिकायची असली तर मन मोकळेपणाने या. तुम्हाला वाटलं तुमची झोप नाही होत, हे नाही होत, ते नाही होत असं गैरसमज पाळू नका. का तर ह्यो जो आमच्या मायसंगचा ह्यो पोर आहे, आता जे पाहिले का जी म्हैस नसते का म्हैस म्हसाड, तिच्यापेक्षा जे आता नखरे यायचे पाहिलं का, रग बिग अंगावर घेऊन बसलाय. आणि राहिला विषय त्याचा तर तो रात्री घरी होता, घरी थांबून मस्त झोप बीप घेऊन आला आणि आता काय म्हणतो मला 2 तास तरी झोपून द्या. तो मी सारखंच झोपेली का तर तो बी घरी होता, कारण मी पण घरी होतो, दोघांची सारखी झोप झालेली आहे. त्याला म्हणलं जागायचं तर दोघं सारखंच जागू, पण झोपायचं की पैसे राव काय घेऊ नको. नाही म्हणे मी मागं जाऊन झोपून म्हणली, मागं म्हणजे हाऊ द्या का धमकी देऊ राहिला, तर मी पण त्याला काय झोपून देणार नाही. तर भावांनो आपण आलो आता दुसऱ्या बीडच्या जवळ. तर हा MS-01 कॉलेज गाडी आहे, 16 टायर. तर तुम्हाला सांगतो मी आता 80 नव्हतो किंवा 80 न ओव्हरटेक मागायला रप्पा रप गाडीला. तर आता मी कोण एवढी कमी केली का तर त्याने अलीकडे ओढली म्हणून मी कमी केली. तर त्याच्या गाडीत माल काय ते एवढं काय परफेक्ट दिसतं ना रात्रीचा टाइम असल्यामुळं. पण मी 80ची गाडी 60 ना केली म्हणजे विचार करा मग तो किती चालू राहिला. मग काय तर भावना आलतो दुसऱ्या बीडच्या टोल प्लाझावर. तर गाडी लावली होती मी दाबून साईडला. तर हा पट्टा सोडून मी नाही का गाडी लावली साईडला. तर त्याचं कारण असं आहे की पटा आहे असं वाटत आहे, थोडं झोपाव, बाकी काही विषय नाही. आता आमल्या झोपला आहे त्याच्यामुळे थोडं जागा हे उरायलं नाही का, असं झोप आल्यावर उरायलं. तर डोक्यात काय विषय आला आता म्हणलं गाडीवर पडी घ्यावा इथं नाही का. टाईम नाही का झोपायचा राहतो, पण त्याच्यात थोडंसं झोपल्या लागल्यावर वाटलं जाणवलं म्हणून म्हणलं बॅग आपलं थांबून घेतलेलं बरं. तर लाईटी बिटी केल्या बंद. तर बघू शकता किती वाजले तुम्ही, 3:44. हे बकासूर पाहिलं कसं पडलंय. तर आता करू आराम, उठू 2-1 तासाने. 2-1 तासाने उठल्याच्या नंतर मग निघू नाही का. तर करतो आराम. मग काय तर सकाळची 7:30 वाजली. जागाच आली नाही का, उठलोच नाही लवकर. तर आता उठलोय तर मोकार गाडी धावावं लागू राहिली. का तर हे जी माणूस आहे समोरचा काहीच यो उठला नाही. यो मला म्हणजे तू झोप मी तुला उठवतो, याने काय उठवलं नाही ना. आता काय
आता तर दाबावं लागू राहिली गाडी मोकार.